आजपासून नागपुरात जे आहे ते हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी जे आहे ते आंदोलन जे आहे ते नागपुरात होणार आहे। आपण बघू शकता की मी सध्याच्या घडीला आंदोलना ठिकाणी समग्र शिक्षण समितीच्या वतीने जे आहे ते संपूर्ण आपल्या वेगवेगळ्या मागणीला घेऊन जे त्यांनी बेमुदत उपोषण आहे त्या संपूर्ण मागणीला जे आहे ते संपूर्ण जे महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे आहेत ते आंदोलक आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल, काय आपल्या एका अर्थाने मागणी आहे शासनापुढे? आम्ही सर्वजण समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे। आम्ही गेली 20 ते 25 वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत। RTI ॲक्ट राबवण्याचा अंमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही पेलत आहोत। एकूण 13 केडरची लोक आम्ही आज इथे आंदोलनाला पूर्ण राज्यातून जमा झालेलो आहोत। आमची मागणी एकच आहे की शासनाने आम्हाला कायम करावं, शासन सेवेत सामावून घ्यावं, हीच आमची एक मागणी आहे। यासाठी 4 मार्च 2025ला शासनानं एक समिती गठीत केलेली होती। त्या समितीच्या 3 बैठका होऊन इतिवृत्त होऊन अहवाल आज रोजी मंत्रिमंडळात सादर झालेला आहे। तर आमची एकच मागणी आहे की ह्या विधिमंडळामध्ये येत्या 2 दिवसात आमचा जो हक्क आणि न्यायाची मागणी आहे ती पूर्ण करावी। जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही बेमुदत आंदोलन तर करत आहोत। त्याचबरोबर शासनाला जर हे आमचं मागणी मान्य केली नाही तर आम्ही इथे म्हणजे स्वेच्छा मरणाची मागणी करत आहोत। एवढंच आहे। महाराष्ट्रभरातील किती शिक्षक एका अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे? जवळजवळ आम्ही 3000 लोक आहोत। मागच्या वर्षी 3000 लोकांना शासनाने समायोजन करून घेतले, जे दिव्यांग शिक्षक होते आमच्यामधलेच। तर अशा पद्धतीनं अर्ध्या लोकांना त्यांनी आता सामावून घेतलेलं आहे। आम्ही अर्धे लोक उरलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे की शासनाने आम्हाला देखील त्यांना शासन सेवेमध्ये समायोजन करावं आणि आम्हाला कायम करावं। आज 20 वर्ष झाले आम्ही या ठिकाणी 2006 पासून कार्यरत आहोत सर्वजण। ही तरी शासनांना आमची विनंती राहील की कृपया आम्हाला कायम करावं, कारण अर्धे झाले, अर्धे आम्ही बाकी आहोत। तरी कारण बऱ्याच लोकांचं आमचं जे वय आहे हे उलटून गेलेलं आहे। कोणी 55 ते 57च्या वयाचे आहेत, 2 वर्ष 3 वर्ष 6 महिने राहिलेले आहेत। काही लोक रिटायर्ड झालेले आहेत, आता सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये रिटायर्डसुद्धा झालेले आहेत। आणि आमच्यामधील 257 लोक हे मृत्युमुखी देखील पडलेले आहेत। आम्हाला कुठल्याही सुखसुविधा मिळत नाहीत आणि त्यामुळे आमचा जे काही परिवार आहे हा एक तर वाऱ्यावर असल्यासारखा झालेला आहे। त्यामुळे शासनाला एक विनंती राहील की आम्हाला कृपया सर्वांना आता जे उरलेल्या बाकी आहेत 3000 लोक यांना कायम करावं आणि सेवेमध्ये समायोजन करावं। आपण बघू शकता की समग्र शिक्षा समिती संघर्षाच्या वतीने नागपुरात आंदोलन सुनाऱ्या 3000 जे शिक्षक आहेत त्यांना जे आहेत पूर्वत्वर करा अशी मागणी या संपूर्ण आंदोलकांची आहे। कॅमेरामॅन दीप शर्मासह तेजस मोहते, जय महाराष्ट्र न्यूज नागपूर।